नमस्कार मंडळी, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हिंदू कुटुंबात 2050 या दरम्यान पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली असेल. सध्याची तरुण पिढी भयानक परिस्थितीतून निर्माण होणार आहे. येणाऱ्या काही वर्षात नसून येत्या 2050 पर्यंत आपल्या घरातील काही नाती ही कायम स्वरूपाची संपणार आहेत. तसेच दादा वहिनीचं नातं, दीर छोटी जाऊ, मोठे दीर मोठी जाऊ, काका काकी, नणंद नंदवा, आत्या मामा, मावशी काका, ताई दाजी अशी अनेक नाती आमच्या घरातून संपणार आहेत. बस फक्त 2.5 ते 3 माणसाचा परिवार शिल्लक राहणार आहे. ना हिंमत देणारा मोठा भाऊ असेल, ना हुशार चुणचुणीत असणारा छोटा भाऊ असेल, ना घरात वहिनी असेल, ना घरात छोटा धीर असेल. सून सुद्धा एकटीच असणार. तिला कोणी जाऊ, ना कोणी खट्याळ नणंद, ना चलाक चपळ आत्या. एकूण काय तर एकच मूल. हे फॅशन आणि फक्त मीपणाची माहिती आणि परिवार संपत आलेला आहे. 2 भावाचे परिवार सुद्धा आता शेवटच्या टप्प्यावर आहेत आणि मातीच्या कच्च्या घरात सुद्धा मोठमोठे परिवार राहत होते. आता मोठमोठ्या बंगल्यात केवळ 2.5-3 माणसे राहण्यासाठी फॅशन आली आहे. हे सर्व पाहून मनाला फारच वेदना होत आहेत. या अशा परिस्थितीत आम्ही एकुलत्या एका मुलावर काय जबाबदाऱ्या देऊ शकतो? त्याला कठीण प्रसंगी बळ हिम्मत कोण देणार? भाऊ नसल्यावर त्याच्या खांद्यावर मदतीचा हात कोण ठेवणार? हिंदूची जनता कमी होत चालली आहे. हिंदूची लोकसंख्या हा एक गंभीर चिंतेचा विषय होत आहे. त्यात तरुण पिढी ही आता अनादी कालापासून चालत आलेल्या हिंदू कुटुंब व्यवस्थेला मानायला तयार नाही. हिंदू संख्या वाढवण्यासाठी टेंडर बदलावा लागणार आहे. मुलाचे लग्नाचे वय 20 ते 25 पर्यंत निश्चित केले पाहिजे. आजची मुले सेटल होण्याच्या नादात हे वय 30 ते 35 पर्यंत ढकलले जात आहे. यातच जवळजवळ एका पिढीचे अंतर पडत आहे. तुम्ही सेटल होऊन यशस्वी होत तोपर्यंत अर्ध आयुष्य निघून गेलेलं असतं. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हम दो हमारा एक अशी कुटुंब व्यवस्था केल्यामुळे गावी कोण लक्ष देणार? मग गावचे दार बंद सणासुदीला जायला मिळेल की नाही याची खात्री देता येत नाही. कारण इकडे मुंबईला हम दो हे कामावर व हमारा एक स्वतःच्या करिअरमध्ये गुंतलेला. हे विधान सत्य आहे. म्हणून कुटुंब वाढवलं पाहिजे. हम दो हमारे दो अशी धोरणा ठेवा. बघा, विचार तुम्हाला पटतात का? अजून वेळ गेलेली नाही. जर हे विचार आवडले तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.